नमस्कार, आरोग्यमंत्र चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि अनेक गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्येबद्दल बोलणार आहोत। गर्भावस्थेतील मधुमेह, जेस्टेशनल डायबिटीज। गरोदरपणात मधुमेहाचे निदान होणे म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर नियंत्रण कसे ठेवावे याबाबत सविस्तर माहिती घेऊया। गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजे काय? गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजे ज्या महिलांना गर्भधारणेपूर्वी मधुमेह नव्हता त्यांना गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे निदान होणे। साधारणतः गर्भधारणेच्या 24व्या ते 28व्या आठवड्यात याची तपासणी केली जाते। प्रसूतीनंतर हा मधुमेह बऱ्याचदा नाहीसा होतो, पण यामुळे आईला आणि बाळाला भविष्यात टाईप 2 मधुमेह, टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका वाढू शकतो। गर्भावस्थेतील मधुमेहाची कारणे। गरोदरपणात शरीरात हार्मोन्सचे बदल होतात। काही हार्मोन्स इन्सुलिनला योग्य प्रकारे काम करण्यापासून रोखतात। यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत आणि रक्तातील साखर वाढते। या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात। कोणाला धोका जास्त असतो? ज्या महिलांना आधीच्या गर्भधारणेत गर्भावस्थेतील मधुमेह होता, ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, ज्यांचे वजन गर्भधारणेपूर्वी जास्त होते किंवा गरोदरपणात जास्त वाढले आहे, ज्यांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांना PCOS सारखे आजार आहेत, ज्यांना आधी मोठ्या वजनाचे बाळ 4 किलोपेक्षा जास्त झाले आहे। लक्षणे कोणती? गर्भावस्थेतील मधुमेहाची अनेकदा कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच तपासणी करणे महत्त्वाचे आहे। काही महिलांना खालील लक्षणे जाणवू शकतात: खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, जास्त भूक लागणे, थकवा जाणवणे, अंधुक दिसणे, वारंवार जंतुसंसर्ग इन्फेक्शन्स होणे। निदान आणि उपचार। गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान करण्यासाठी डॉक्टर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतात। निदान झाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आई आणि बाळ दोघांवरही परिणाम होऊ शकतो। उपचारांमध्ये मुख्यत्वे खालील गोष्टींचा समावेश असतो: आहारावर नियंत्रण, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, जास्त साखर असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ टाळा। फळे, भाज्या, कडधान्ये आणि पूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा। कमी ग्लायसेमिक इंडेक्स, लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न निवडा। आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार योजना तयार करा। नियमित व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे व्यायाम करा। चालणे, योगा करणे किंवा गरोदरपणात सुरक्षित असलेले व्यायाम प्रकार निवडा। व्यायाम रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो। रक्तातील साखरेची नियमित तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा। साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे। औषधे किंवा इन्सुलिन। जर आहार आणि व्यायामाने साखर नियंत्रणात येत नसेल, तर डॉक्टर औषधे किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन देऊ शकतात। हे बाळासाठी सुरक्षित असते। गर्भावस्थेतील मधुमेहाचे परिणाम। गुंतागुंत। जर गर्भावस्थेतील मधुमेहावर योग्य नियंत्रण ठेवले नाही, तर आई आणि बाळ दोघांनाही काही गुंतागुंत होऊ शकते। आईसाठी उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर आणि प्रिएक्लॅम्प्सिया, सिझेरियन डिलिव्हरीची शक्यता वाढणे, भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका, बाळासाठी सामान्य वजनापेक्षा जास्त वजन, मॅक्रोस्मिया, ज्यामुळे प्रसूती कठीण होऊ शकते। जन्मानंतर रक्तातील साखर कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कावीळ, भविष्यात लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका। प्रसूतीनंतरची काळजी। प्रसूतीनंतर गर्भावस्थेतील मधुमेह बऱ्याचदा नाहीसा होतो।
तरीही प्रसूतीनंतर 6 ते 12 आठवड्यांनी पुन्हा साखरेची तपासणी करणे आवश्यक आहे. भविष्यात टाईप 2 मधुमेह टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. निष्कर्ष: गर्भावस्थेतील मधुमेह ही एक गंभीर बाब आहे, परंतु योग्य काळजी आणि उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते. नियमित तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि जीवनशैलीत योग्य बदल करून तुम्ही एक निरोगी गर्भधारणा अनुभवू शकता आणि तुमच्या बाळालाही निरोगी ठेवू शकता. आरोग्यमंत्र चॅनेलसोबत जोडलेले रहा, कारण निरोगी शरीर हेच निरोगी मनाचे रहस्य आहे. धन्यवाद.